नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। लोकसभेसाठी काँग्रेस राणेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे। ज्येष्ठ काँग्रेस नेते राणेंसाठी मध्यस्थी करणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। पुणे, रत्नागिरी, उत्तर मुंबईत काँग्रेस नवीन उमेदवार देणार आहे आणि त्याबरोबर राणेंबरोबर संजय काकडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे। राणेंना रत्नागिरीच्या जागेसाठी काँग्रेसनं चाचपणी सुरू केली आहे। काँग्रेस काही जागांसाठी उमेदवार आयात करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, नारायण राणे यांनी यापूर्वी काँग्रेस सोडली होती आणि काँग्रेस सोडताना त्यांनी जोरदार टीका काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर केली होती। त्याच्यानंतर राणे परत काँग्रेसच्या संपर्कात येतील का अशी वेगवेगळी जी शक्यता वर्तवली जाते होती त्याच्यावर पूर्णविराम आला होता। पण गेल्या काही दिवसांमध्ये जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आघाडीच्या वाटपामध्ये काँग्रेस पक्षाकडे आलेला आहे। काँग्रेसला प्रबळ दावेदार त्या मतदारसंघामध्ये मिळत नाहीये। दुसऱ्या बाजूला जर पुढच्या काळामध्ये भाजप शिवसेनेची युती होत असेल तर नारायण राणे मोठ्या प्रमाणात दुखावले जातील आणि कदाचित हीच संधी काँग्रेस हेरू पाहत आहे असं समजतंय। त्यामुळे महाराष्ट्रातील एक मोठा काँग्रेसचा नेता यांच्या माध्यमातून नारायण राणे यांच्याशी संपर्क करत असल्याची माहिती समोर येते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रमाणात बोलणी देखील सुरू झालेल्या आहेत। जर पुढच्या काळामध्ये युती झाली नाही तर आघाडीच्या कोट्यातील जागा राणेंना त्यांच्या पक्षाला द्यायची आणि त्या ठिकाणी राणे जे म्हणतील तो उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कदाचित राज्यातल्या काँग्रेसचे काही नेते यास विरोधही करत आहेत, पण दिल्लीमधून प्रत्येक लोकसभेची जागा जिंकणं हाच निकष समोर ठेवून काही नेत्यांच्या मध्यस्थीने राणेंशी संपर्क होत असल्याचे समोर माहिती येते। अर्थात काँग्रेस या संदर्भात अधिकृत भूमिका कोणीही मांडायला तयार नाहीये, पण जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार राणेंबाबत चाचपणी केली जात आहे। अगदी म्हणजे आता पुढच्या काळामध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। नागपुरातील संत्री ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत। याच संत्र्यांचा ज्यूस तुम्ही रोज पीत असालही। या व्यतिरिक्त संत्रा बर्फी, संत्रा जाम याची चवही तुम्ही चाखली असेल। मात्र कधी संत्री हलवा खाल्लाय का तुम्ही, आणि तोही 700 किलोचा? होय, नागपुरात सध्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय आणि या फेस्टिवलमध्ये 700 किलो संत्री हलवा बनवण्याचा विक्रम प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केलाय। हा हलवा शेतकऱ्यांना मोफत वाटला जातोय।